हवामानाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून शक्ती चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना निर्माण झाला। राज्यात चक्रीवादळाची प्रणाली उत्तरेकडे सरकत असून मध्य प्रदेशच्या परिसरात कार्यरत आहे। महाराष्ट्रामध्ये मोठा धोका निर्माण झाला असून मान्सूनचा पट्टा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यावरून बंगालच्या उपसागराकडे पसरला। हाच पट्टा महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांवरती बरसणार। महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार। हवामानातील या बदलामुळे राज्याच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये हवेचा प्रवाह निर्माण होऊन पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार। काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते पावसाळी चक्र महाराष्ट्रावरती पुढील 2 दिवस असणार। आज मध्यरात्री महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार। अवघ्या काही तासात 80 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे 120 किमी वेग घेतील। प्रचंड वाऱ्याच्या वेगांमुळे फक्त घरावरील पत्रे उडणार नाहीत तर सिमेंट काँक्रीटच्या घरांना देखील धोका उद्भवणार। वाऱ्याचा प्रचंड वेग असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। आतापर्यंतचं सर्वात मोठं चक्रीवादळ शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये आज मध्यरात्री दाखल होणार। हवामान तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रावरती आलेलं हे सर्वात मोठं चक्रीवादळाचं संकट आहे। चक्रीवादळाचा परिणाम होऊन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असून सुमारे 109% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील धरणांमध्ये देखील जलसाठ्यामध्ये मोठी प्रमाणात वाढ झाली आहे। जवळपास 70 धरणे 100% भरली असून काही धरणांमधून अद्यापही मोठा विसर्ग सुरूच आहे। त्यामुळे नदी नाले देखील ओसंडून वाहू लागणार। रात्री उद्भवणारं हे भयानक संकट, मोठं संकट उद्या 2 दिवस मराठवाडा आणि उत्तरी महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये देखील कायम राहणार। आर्द्रतेचं प्रमाण वाढणार असून काही भागांमध्ये अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार। काही तासातच 9 जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी होणार। या चक्रीवादळाचा परिणाम फक्त किनारपट्टी भागांमध्ये असणाऱ्या नागरिकांना भोगावा लागणार नाही तर काही दुष्काळी भागांमध्ये देखील या चक्रीवादळाचा परिणाम होणार। चक्रीवादळामुळे काही जिल्ह्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून अतितीव्र पाऊस महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र भागांमध्ये पडणार। काही भागांमध्ये प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत। आज मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात होणार असून 120 किमी वेगाने वारे वाहणार। विजांचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात होणार असून 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याचा परिणाम शेती पिकांवर देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या पिकांना नुकसान भोगावं लागणार। महाराष्ट्रातील शेती पिकांचं मोठं नुकसान होणार असून कापूस, ज्वारी, मक्याच्या पिकांना देखील मोठा धोका उद्भवू शकतो। हवामानामध्ये होणारा हा बदल महाराष्ट्रासाठी धोक्याचा असून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना देखील प्रशासनाकडून सल्ला देण्यात आला, कारण या पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे। तीव्र पावसाच्या दरम्यान नागरिकांना शेती पिकांचं संरक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर शहरी भागातील नागरिकांना देखील तीव्र पाऊस पडत असताना घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या। पावसामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड वारा सुटणार असल्यामुळे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर अतिमुसळधार पावसामुळे वाहतुकीची कोंडी देखील होऊ शकते। प्रवास करताना देखील 2 दिवस प्रवास करू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। नदी नाल्याच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। पावसाचे वारे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये वाहणार असून चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला असल्यामुळेच धरणातील जलसाठ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची संभाव्य शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असून आपत्कालीन पथके देखील सज्ज करण्यात आली आहेत। ज्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। शासनाने हवामानाच्या परिस्थितीचा अंदाज घेत उपाययोजना देखील केलेल्या आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे त्या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन पथके देखील सज्ज करण्यात आलेली आहेत। तर चला पाहूया कोणत्या 9 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। कोकण किनारपट्टीच्या भागात प्रचंड सरींचा कहर सुरू राहणार असल्यामुळे कोकण विभागात असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। किनारपट्टी भागांमध्ये उंच लाटा निर्माण होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला। सततचा पाऊस त्यातच चक्रीवादळाचा धोका यामुळे किनारपट्टी लगत असणाऱ्या नागरिकांना काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार। मासेमारी करणाऱ्या लोकांना देखील मासेमारी करण्यास जाऊ नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात असून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला। मुंबई शहराला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई शहराला देखील चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार। समुद्रकिनारी प्रदेशामध्ये समुद्री वाऱ्याच्या प्रभावामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढणार, ज्यामुळे अतितीव्र पावसाची शक्यता ही मुंबई जिल्ह्यामध्ये देखील वर्तवली गेली।
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे चक्रीवादळाचा पट्टा मुंबईमध्ये देखील सक्रिय होणार. मुंबईमध्ये आज रात्री मुसळधार पावसाला सुरुवात होऊन मध्यरात्री चक्रीवादळाचा धोका मुंबई जिल्ह्याला निर्माण होणार. समुद्रकिनारी प्रदेशामध्ये समुद्री वाऱ्याच्या प्रभावामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रताही वाढणार. अतिमुसळधार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्री 3 वाजल्यापासून पडण्यास सुरुवात होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्याला देखील स्थानिक पातळीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान तज्ज्ञांच्या मते विदर्भ भागातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमी दाबाचा पट्टा पसरणार असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट बुलढाणा जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने वारे वाहणार असून चक्रीवादळाचा परिणाम बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येणार. हवामान तज्ज्ञांच्या मते उद्याचा दिवस हा बीड जिल्ह्यासाठी धोक्याचा असणार. बीड जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होणार असून उद्या सकाळी बीड जिल्ह्यामधील पावसाला वेग मिळणार. प्रचंड प्रमाणात वादळी वारा बीड जिल्ह्यामध्ये सुटणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून चक्रीवादळाचा धोका बीड जिल्ह्यामधील नागरिकांना भोगावा लागणार. नाशिकच्या पूर्व भागांमध्ये वर्षावाचं प्रमाण वाढणार. जोरदार आणि झपाट्याने प्रचंड प्रमाणात वारा सुटणार. मध्यरात्री कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आणि चक्रीवादळाचा धोका नाशिक जिल्ह्यामध्ये वाढणार. सह्याद्री पर्वताच्या घाट प्रदेशामध्ये देखील जबरदस्त पावसाचं आगमन होणार आहे. पुणे शहरातील घाटमाता परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून आज मध्यरात्री पुणे शहरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. हवामान खात्याकडून सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पर्यटन स्थळावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम घाटातील पर्यटन स्थळामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. घाटमाता परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. हवामान खात्याकडून नागपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून अतितीव्र सरींचा कहर नागपूर जिल्ह्यामध्ये होणार आहे. पुढील 2 तासामध्ये पर्जन्यवृष्टी होण्यास सुरुवात होईल. पुढील 2 दिवस नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार. नागरिकांनो, या 9 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्य शासनाकडून हवामानाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपत्कालीन पथके देखील सज्ज ठेवण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना देखील केल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये 108 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आव्हान देखील करण्यात आलं. काही सामान्य भागांमध्ये शहरी भागांमध्ये वाहतूक कोंडी देखील होऊ शकते, त्यामुळे आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या. जर तुम्ही किनारपट्टी भागांमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी उंच लाटांचा धोका देखील उद्भवणार आहे. हवामानामध्ये हे बदल दिसून येत असताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.